सर्वांना सविनय सप्रेम जय भीम। गेल्या 93 दिवस आपण जे व्याख्यान करत आहोत, आज आपण 92व्या व्याख्यानाकडे आलेलो आहोत। आजचं शेवट गेले 92 दिवस आपण करीत आहात। अतिशय उत्कृष्ट आपला सर्वांचा सहभाग व अतिशय उत्कृष्ट असा सर्वांचा प्रतिसाद, त्यामुळे ही व्याख्यानमाला आपण 92 दिवसांपर्यंत यशस्वीपणे राबवली आणि आज आपण शेवटच्या व्याख्यानाकडे आलो आहोत। रविवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी 92वे व्याख्यान म्हणजे शेवटचे व्याख्यान सादर करण्यासाठी बुद्धविहार समन्वय समितीचे सन्माननीय मुख्य संयोजक आदरणीय अशोक भाऊ सरस्वती हे या ठिकाणी धम्मप्रचाराचे नवे उपाय कौशल्य या उपयुक्त अशा महत्वपूर्ण अशा विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत। मी आपणा सर्वांच्या वतीने आदरणीय अशोक भाऊंचं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। त्यांना सविनय सप्रेम जय भीम सादर करतो। हे व्याख्यान ग्रहण करण्यासाठी जे जे उपासक उपासिका या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, त्या सर्वच उपासक उपासिकांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना देखील अतिशय विनम्रपणे सविनय सप्रेम जय भीम सादर करतो। आज 93 दिवस आपण जी साथ दिलेली आहे त्याबद्दलचा आनंद व्यक्त करतो, आभारही व्यक्त करतो। उद्या आपण समारोपाचा कार्यक्रम करणार आहोत आणि 6 ते 9 3 तास आपल्याला सर्वांना श्वेत वस्त्र परिधान करून या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती नोंदवायची आहे। आज ज्या महत्त्वपूर्ण विषयावर अशोक भाऊ आपणा सर्वांस मार्गदर्शन करणार आहे, हे मार्गदर्शन खरोखर खूप 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 उपयुक्ततेचं ठरणारं मार्गदर्शन आहे। आज 93व्या दिवशी हा विषय घेतला, त्या पाठीमागे डेफिनेटली अशोक भाऊ यांचं संयोजन आहे आणि त्या पद्धतीने ते अतिशय समर्पक असं मार्गदर्शन आज आपल्याला करणार आहेत। सर्व उपासक उपासिकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आदरणीय अशोक भाऊंचं पुन्हा एकदा स्वागत करतो। त्यांचं स्वागत करून सर्वांना सविनय सप्रेम जय भीम पुन्हा एकदा सादर करतो आणि आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी असे मी आदरणीय अशोक भाऊंना विनंती करतो। त्याचबरोबर व्याख्यानाच्या अगोदर त्रिचरण प्रशिक्षण देखील घ्यावे अशी देखील त्यांना विनंती करतो। आदरणीय अशोक भाऊ। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरु महात्मा ज्योतिबा फुले, सद्गुरु कबीर महाराज, सद्गुरु गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो। पृथ्वीच्या पाठीवर बुद्ध उपदेशाचं वितरण करण्यासाठी जे भ्रमण करतात, त्या सर्व श्रमणांना, बौद्ध भिक्खूंना म्हणजे बुद्धपुत्रांना मी अभिवादन करण्याच्या आधी याचना करतो आपल्या सर्वांच्या वतीने। ते आमचेकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा करून याचना करून मी भिक्खू संघाला पंचांग प्रणाम करतो। पूजनीय बनते विनयबोधिप्रिय, बनते कौंडण्य, बनते धर्मसारथी, महाकवी, बनते शीलरक्षित, या सर्व भिक्षूंना मी पंचांग प्रणाम करतो। 93 दिवस ज्यांच्या परिश्रमामुळं उजाडला, ते शील सदाचाराचे धनी आदरणीय प्राध्यापक उमेशजी पाठारे यांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या प्रती मंगल मैत्री करतो आणि मंगल कामना करतो। 93 दिवसापासून सतत
जी व्याख्यानमाला ऐकत आहेत त्या सर्वांना, त्या श्रोत्यांना त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी मंगल मैत्री करतो. आज रवींद्र गणेशराव गरुड यांनी आर्यनाग म्हणते यांच्यासाठी 5,000 रुपये त्यांच्या ट्रीटमेंटसाठी पाठवलेले आहे. 28/9 संध्याताई नानवटे आणि स्मृतीताई नानवटे यांनी 2,000 रुपये पाठवलेले आहेत. आणि आज चिरंजीव RS अमित वराळे याचा 5वा वाढदिवस आणि आयुष्यमती ज्योतिताई आणि अमित यांचा विवाहाचा देखील वाढदिवस आहे. या निमित्तानं त्यांनी या व्याख्यानाच्या ग्रंथ संपादनासाठी 5,000 रुपयाचं दान त्यांनी पाठारे सरांच्या कडे पाठवलेलं आहे. आपण सर्वांच्या वतीनं अमितला, ज्योतीला आणि RSला त्यांना खूप मंगल कामना देऊया, त्यांचं अभिष्ट चिंतन करूया. त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, त्यांना चांगलं आयुष्य मिळावं आणि त्यांच्या हातून आजोबासारखं किंबहुना आजोबाच्या पेक्षाही जास्त मोठं कार्य घडावं अशी आपण सर्वांनी त्यांच्या प्रती मंगल कामना करावी. रवींद्रजी गणेशराव गरुड, संध्याताई नानवटे आणि स्मृतीताई नानवटे दानाबद्दल त्यांचीही मंगल कामना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना विनंती करतो की त्रिशरण पंचशिलेच्यासाठी आपण जिथे असाल तिथे हात जोडावे आणि माझ्यासोबत म्हणावे. हर सम्मा भगवान बुद्धं भगवन्तं अभिवादितं साक्षातो भगवता धम्मं नमस्सामि. स्मुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयं हि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयं हि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयं हि संघं शरणं गच्छामि. तृतीयं हि बुद्धं शरणं. तृतीयं धम्मं शरणं गच्छामि. तृतीयं हि संघं शरणं.
गच्छामि पाणातिपाताना वेरमणि सिक्खापदं समादिशामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादिशामि मूषावादा वेरमणि सिक्खापदं समादिशामि शूरामेरयमद्य पमादखाना वेरमणि सिक्खापदं समादिशामि साधु साधु इमाय धम्मानुधम्मपटिपत्त्या बुद्धं पुजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्त्या धम्मं पुजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्त्या संघं पुजेमि सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद. भाऊ एक मिनिट. भाऊ व्हिडिओ हँग झालेला आहे. नाही फोन आला होता. हा हा जरा व्हिडिओ एकदा ऑफ आणि ऑन करा प्लीज. दिसतो. एक मिनिट. नाही भाऊ अजूनपर्यंत व्हिडिओ नाही. काय करू आता. नाही माझ्याकडे इकडे दिसला की मी लगेच सांगतो तुम्हाला. मी चालू बंद ऑन कराल का इफ यू डोंट माइंड. ऑफ केलेला आहे. ऑफ केलेला आहे. ऑफ केला ना. हा आता ऑन करायला आता. अच्छा नाही काहीतरी गडबड होते आहे. एक सेकंड ना भाऊ तुम्ही होल्ड करा. होल्ड. हा झाला ना. हा हा भाऊ सुरू झाला. येस सुरू झालं. अच्छा एक सूचना पण होती. आपले आदरणीय अरुण चाबुकस्वार साहेब जे आहे त्यांनी देखील आपल्याला काल स्टुडंट रिलीफ डोनेशन दिलेलं आहे. IIT पवई मुंबईला साहेब अरुण चाबुकस्वार. धन्यवाद भाऊ. चाबुकस्वार साहेबांची पण आपण सगळ्यांच्या वतीनं दानाबद्दल मंगल कामना करतो. मित्रांनो आजच्या व्याख्यानाचा जो विषय मी ठरवला तो धम्म प्रचाराचे नवे उपाय कौशल्य. तर हा विषय ठरवण्याच्या पाठीमागे काय कारण असावं. ते उपाय कौशल्य सुचविण्याचा मला काही अधिकार आहे का. माझी ती काही पात्रता आहे का याचा विचार करता मला हे सांगितलं पाहिजे की मी आजपासून 35 वर्षापासून मी कीर्तनाच्या माध्यमानं धम्मप्रचार करतोय. महाराष्ट्र
तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड जवळपास या 4 राज्यामध्ये मी 35 वर्षात मी कीर्तनाच्या माध्यमानं बुद्ध धर्माची आणि बाबासाहेबांची चळवळ मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मी व्याख्यानाच्या माध्यमानं मी कॉलेजेसमध्ये आणि ज्या काही निरनिराळ्या ठिकाणी व्याख्यानमाला होतात त्या व्याख्यानमालेमध्ये एक वक्ता म्हणून देखील मी गेलो आणि प्रवचनाच्या माध्यमानं मी वेगवेगळ्या विहारात आणि परधर्माच्या स्टेजवर देखील मी जाऊन आलो. त्यानंतर 12 वर्षपर्यंत मी लहान मुलांचे संस्कार शिबिर घेतले आणि ते शिबिर निवासी शिबिर 8-8 दिवसाचं शिबिर असायचं. तो एक अनुभव. अशा प्रकारचे ही भ्रमंती करताना किंवा हे कार्य करताना वेगवेगळे अनुभव आले आणि त्या अनुभवातून काही सूत्र मला ते गवसलेले आहेत. आता हे सूत्र का गवसतील? शोध गरज ही शोधाची जननी आहे असं एक विचारवंत म्हणतात. गरज नसेल तर शोध लागत नाही. मग माझ्या समोर कोणती गरज होती? मी जेव्हापासून मला समज आला आणि मी प्रबोधन ऐकायला लागलो, लोकांची भाषणं ऐकायला लागलो, तर त्यावेळी माझ्या कानावरती एक वाक्य सातत्यानं आदळलं आणि ते होतं की मला भारत बौद्धमय करायचा आहे, हा भारत प्रबुद्ध करायचा आहे, ही बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिज्ञा. मी त्याचा सातत्यानं विचार करत गेलो. 52 दिवस धम्म दीक्षेनंतर बाबासाहेब निघून गेले. आणि मग भारत बुद्धमय करण्याची जबाबदारी आता कुणाची आहे? ही जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांना जे आपला बाप मानतात, बाबा मानतात, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समजलेला आहे, जे बाबासाहेबांच्या प्रति इमानदार आहेत आणि एकंदरीतच बाबासाहेबांची चळवळ ही फुलवण्याची ज्यांची जिज्ञासा आहे, मी असं म्हणेल की ही त्यांची जबाबदारी आहे, किंबहुना आता ही त्यांची प्रतिज्ञा आहे. ज्यांना काही कळत नाही त्यांची जबाबदारी नाही. ज्यांना कळते ही त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी जर ती जबाबदारी पार पाडली नाही तर मग ते अपराधी आहेत. ही भावना माझ्या मनामध्ये सातत्यानं रुजली आणि त्यापैकी
माझ्या समोर पहिला प्रश्न आला की बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं काय की मी हा महार समाज बुद्धमय करीन. बाबासाहेबांच्या समोर महार समाज होता की भारत होता. जरी बाबासाहेब आंबेडकरांनी महार परिषद घेऊन धर्मांतराची घोषणा केली तरी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही ज्या ज्या जाती जन्मास आलेले आहेत त्या जातीने स्वतंत्रपणे निर्णय घ्यावा. बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतयात्रेत आचार्य अत्रेंनी दीक्षा घेतली. ते ब्राह्मण होते. अशा अनेक सुधारणावादी प्रगतशील ब्राह्मणांनी देखील दीक्षा घेतलेल्या आहेत. म्हणून सातत्यानं हा प्रश्न होता की हे विचार, धम्माचा उपदेश, बाबासाहेबांचा विचार फक्त आपल्या स्वजातीमध्ये न सांगता आपला विरोध करणाऱ्या लोकांमध्ये जाऊन सांगण्याचं काय आपल्याला म्हणजे काय करता येईल, त्यांना कसं सांगता येईल. कार्ल मार्क्स असा म्हणाला की विरोधातून विकास होत असतो. त्यांचा जो द्वंद्वात्मक सिद्धांत आहे त्याचा सार असा होता की विरोधाला घाबरू नका. पहिल्यांदा विरोध होतो आणि मग त्या विरोधातूनच विकास होत असतो. आणि आपल्या चळवळीचं, आपल्या धम्म प्रचाराचं असं झालं की एकदा विरोध झाला रे झाला की मग त्याच्या वाटेला जायचं नाही. तो आपला पक्का एक नंबरचा शत्रू आणि आता तो कधीच बदलणार नाही. त्यानं ठरवल्यापेक्षा हे आपणच ठरवून टाकले आणि त्याच्याकडे आपण सातत्यानं मग दुर्लक्ष केलं आणि आपण मायनसचं गणित सुरू केलेलं आहे. हे फक्त इतर समाजाच्या प्रती नाही, आपल्या समाजातल्या ज्या व्यक्ती आपल्या सोबत नाही त्यांच्या प्रती देखील आपली हीच भूमिका होती. मला सांगितलं पाहिजे की माझ्या मित्राची बहीण माझ्या मोहल्ल्यात शेजारी राहायला जेव्हा आली तर तिच्या नवऱ्याचं कुटुंब त्या गावातलं श्रीमंत कुटुंब, शेती असणारं कुटुंब आणि त्यांचे सगळे संबंध गावातल्या श्रीमंत लोकांसोबत आणि सगळ्या RSS वाल्यासोबत संबंध. तिचे वडील MP मध्ये नोकरीच्या निमित्तानं फिरले तर तिथे जात लपून राहिले जातीवादामुळं, अस्पृश्यतेमुळं. तर त्यामुळं तिच्यामध्ये बाबासाहेबांच्या विषयी, बौद्ध धम्माच्या विषयी कुठल्याही प्रकारची श्रद्धा नव्हती. आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घरी आल्यानंतर तर असं होतं की ते एकदम विरोधातली भूमिका होती. ती मला अशी एकदा म्हणाली, मी माझ्या पोराला जय भीम शिकवणार नाही. म्हटलं तू नको शिकू, मी शिकवत जाईल. तू नाही शिकवलं तर फरक काय पडते, तू त्याला वाटेल ते शिकव. पण जोपर्यंत मी तुझ्या शेजारी आहे तोपर्यंत मी त्याला जय भीम शिकवेल. तो शिकला तर ठीक, नाही शिकला तरी. माझा जो मित्र होता ज्याच्यामुळे तिच्या भावाचा माझा संपर्क आला होता त्यानं तिच्यावरती बहिष्कार टाकून दिला. मी म्हटलं तुम्ही कोणाकोणावर बहिष्कार टाका, तुम्ही चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. तर तिची घृणा करण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यासोबत मैत्री करा
आणि तुम्ही त्यांना या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला आनंदानं सांगेल की एक दिवस असा आला की तिचा जुना विचार तिने सोडला आणि आता ती आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होती. जी आपल्या पोराला जय भीम शिकवणं जिला चूक वाटत होतं, बरं वाटत नव्हतं, ती आता इतरांच्या सोबत पंचशिलेच्या झेंड्याच्या जवळ जाते आणि कार्यक्रमात पण इन्व्हॉल्व होते. आता हीच गोष्ट आपण आदिवासींच्या संबंधात पाहू, हीच गोष्ट आपण तेलीमाळी कुणब्यांच्या संबंधात पाहू, नव्हे तर ज्या अस्पृश्य घटकातल्या मातंग समाजाने आपल्याशी दुरावा ठेवला, ज्या चांभार समाजाने आपल्याशी दुरावा ठेवला, ज्या सुदर्शन समाजाने आपल्याशी दुरावा ठेवला, तर त्या समाजाच्या संदर्भात पण आपण विचार केला पाहिजे की आपण यांच्यामध्ये कुठल्या पद्धतीने गेलो पाहिजे. मी जवळपास 25 वर्षापासून मातंग समाजामध्ये काम करतो आणि नागपूर जिल्ह्यात अनेक वर्षपर्यंत मी महार आहे हे लोकांना खरं वाटत नव्हतं, ते मला मांग समजायचे. आणि सावनेरात जेव्हा मी 15 वर्ष राहिलो तेव्हा मातंगपुऱ्यातले लोक असे म्हणायचे की अशोक भाऊ मांग होत आणि त्याची बायको महार. तुम्ही त्यांच्यामध्ये मिसळताना एवढा आपुलकीचा भाव, मैत्रीचा भाव जर निर्माण केला तर तुम्ही त्यांना आपलं म्हटलं पाहिजे. मी एक साधं उदाहरण सांगेल. मी VME कॉलेजला हॉस्टेलमध्ये शिकत होतो आणि रिसोर्टचे ताकतोडे माझ्या सोबत ते हॉस्टेलला राहायचे. लग्न झालेलं होतं, पोरगा होता, आई वडील म्हातारे होते आणि इंग्लिश लिटरेचर घेऊन तो शिकत होता आणि गरिबी 5वीला पुजली होती. कपडे धुवायला साबण मिळत नव्हती, बन्यान फाटली तर बन्यान मिळत नव्हती आणि तो म्हणायचा का आपण मागायचे फक्त 2 जण या हॉस्टेलमध्ये. आणि मी पण त्याला होकार भरला. मी काही त्याला असं तेव्हा जाणवू दिलं नाही. त्याला खराब वाटू नये, त्याला अपमान वाटू नये, आपल्या गरिबीच्या बद्दल त्याला दुःख होऊ नये म्हणून मी मधातला पर्याय काढला की आपण एकत्र कपडे धुवू, मी साबण लावतो, तू त्याला पाण्यातून काढ. हेतू हाच होता का माझ्या जवळची साबण त्याच्या कपड्याला मी लावली पाहिजे. आणि जेव्हा उन्हाळा लागला, सुट्टी लागली, तेव्हा 2 जण बसलो आणि सांगितलं की एक महत्वाची गोष्ट सांगतो की इतरांनी तुला सांगण्यापेक्षा आणि तुझ्या मनात गैरसमज वाढवण्यापेक्षा मीच तुला सांगितलेलं बरं की आतापर्यंत तुझ्या मनात जो एका गोष्टीनं घर केलं होतं की आपण 2च मागाचे पोरं या हॉस्टेलमध्ये आहोत, मी जातीनं मांग नाही, मी मागांमध्ये काम करतो. उद्या जर तुला कोण सांगितलं तर तुला तुझ्यामध्ये संशय येता कामा नये म्हणून मी तुला हे स्पष्ट करतोय. आणि तो 5 मिनिट केवळ माझ्याकडे फक्त पाहत राहिला, बोलत काहीच नव्हता. मित्रांनो, केवळ तत्वज्ञानानं माणसं बदलतात असं नव्हे, तर पहिल्यांदा त्याला मैत्री द्यावी लागेल. मग ही जर मैत्री तुम्हाला मैत्री नाही करता आली तर तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही.
दुष्ट माणसं देखील मैत्रीचं सोंग करतात. कसायाला जर गाईला कापाचं असेल तर तो पहिले हिरवा चारा दाखवतो, मैत्री करतो तिच्यासोबत आणि नंतर तिची हत्या करतो. आपण तर माणसं आहोत, आपण तर धर्म शिकवतो आहेत, आपण तर त्यांना बाबासाहेबांचा मार्ग, त्याच्या मुक्तीचा मार्ग सांगतो आहोत. आपल्या मनात त्याच्याविषयी करुणा आहे आणि म्हणून पहिल्यांदा त्याच्या सोबत आपल्याला मैत्री करावी लागेल, म्हणजे त्याच्या मनात आपल्याला प्रवेश करता येईल. आणि माझा अनुभव असा आहे की आपले प्रचारक या बाबतीत कमी पडतात. ते मैत्री करत नाहीत. ते त्याला जेवढ्या शिव्या देता येत असतील, जेवढं टोचता येत असतील तेवढं. तुम्ही बाबासाहेबांच्या नावानं स्कॉलरशिपा उचलता, फायद्यासाठी तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेता, आणि जेव्हा बाबासाहेबांच्या चळवळीत यायची गोष्ट येते, बुद्ध धर्माची गोष्ट येते, तेव्हा मात्र तुम्ही बाबासाहेबांचा विरोध करता. हे मांगांना बोलणार, हे चांभारांना आपलं बोलणं, हे सुदर्शनांना आपलं बोलणं, हे खाटिकांना आपलं बोलणं, हे त्याच्या मनावरती खूप चांगला परिणाम होईल, त्याला खूप चांगलं आवडेल आणि आपलं तो स्वागत करेल आणि तो म्हणेल का नाही नाही अशोक भाऊ आता तुम्ही मला सांगत जा, मी दररोजच ऐकत जाईल. असं होत असते का? उलट तुमच्या प्रती त्याच्यामध्ये असणाऱ्या अज्ञानामुळं तो देखील तुमची घृणा करायला लागतो आणि मग तो त्याच्या कानाचे दरवाजे जसे बंद करतो तसा हृदयाचा दरवाजा देखील बंद करतो. आणि त्यामुळं हा जो प्रचार आहे, हा प्रचार आवर्ताच सापडला आणि महारापुरता मर्यादित झाला. आणि एका कांबळे नावाच्या मातंग माणसाने एक पुस्तक लिहिलं होतं, तो आरएसएसचं काम करायचा. तो म्हणाला बुद्ध महार झाला. आणि ही शंका बाबासाहेब आंबेडकरांना होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते, महारांनी हा बुद्ध धर्म बाटवला असं लांछन तुमच्यावरती लागू नये म्हणून तुम्ही चांगलं आचरण करा. मग त्या चांगल्या आचरणामध्ये मैत्री येते की नाही? आपण एखाद्याची घृणा करायला लागलो तर भगवंत काय म्हणतात? नाही वेरेन वेरानी संमंतिद कुदाचनं अवेरेन संमंती ये स धम्मो सनंतनो. वैराने वैर क्षमत नाही, ते मैत्रीनं क्षम व्हावं लागेल. मग आपल्या बापानं तेच केलंय ना. ज्या हिंदूंनी आपल्यावर अनन्य अत्याचार केले त्या हिंदूंच्या बायकांना बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलामध्ये अधिकार मिळवून दिलेत ना. आपल्या महात्म्यानं तेच केलं, आपल्या राष्ट्रपित्यानं तेच केलं. ज्या ब्राह्मणांनी सावित्रीबाई फुल्यांवरती कचरा टाकला, सडलेली टमाटर फेकून मारली, अंडी फेकून मारली, त्या ब्राह्मणांच्या पोरीनं सावित्रीबाईला शिकवलं, त्या पोरींना सावित्रीबाईनं शिकवलं. एवढंच नाही तर विधवा ब्राह्मण पोरीचा अनवरस पोरगा दत्तक घेऊन त्याला आपलं नाव दिलं यशवंताला. घृणा असती, बदल्याची भावना असती तर हे महात्म्य त्यांना लाभलं नसतं. गौतम बुद्धाला राजा प्रसेनजिताच्या दरबारात चिंता उभी राहून सांगते, अरे हे काय ज्ञान सांगून राहिला, हे सोड. हे माझ्या पोटात तुझा गर्भ वाढतो याची जबाबदारी पहिले सांग कसा घेशील. आणि सभेतले सारे लोक स्तब्ध होतात. राजा प्रसेनजित असतो, तिथे विशाखा असते. बुद्ध
स्मित करतात आणि बुद्ध म्हणतात, तुझ्या पोटात वाढत असलेलं बाळ कुणाचं हे एक तर तुला माहित किंवा मला माहित, दोघांच्या शिवाय तिसरा कोणीही जाणू शकत नाही. भगवंतांनी जर प्रसेनजिताला सांगितलं असतं का राजा ही दुष्ट स्त्री आहे आणि ही लांछन लावते, हिला दंड कर, तर राजा प्रसेनजिताने फरमान काढलं असतं आणि तिची हत्या करून टाकली असती. उपासकांना जर सांगितलं असतं की ही शत्रूंनी पाठवलेली स्त्री आहे, तिचा बंदोबस्त करा, तर लोकांनी तिला बदलून काढलं असतं. पण बुद्ध महाकारुणिक झाला नसता. बुद्धाने एक वाक्य म्हटलं की तुम्ही जर सत्कर्म कराल तर देवगण तुमच्या सोबत असतात, देवलोक तुमच्या पाठीमागे असतात. आणि आपण ऐकतो की वादळ आलं, ते सगळं वाऱ्यामुळं तिनं बांधलेलं पोटाला जे काष्ट होतं ते ढिलं झालं आणि ते दगड तिच्या पायावरती पडलेत. हे लोकांनी पाहिलं, लोक चिडलेत, पण भगवंत तिला माफ करतात. भगवंत लोकांना सांगतात का तिला क्षमा करा. त्यांनी जर क्षमा नसती केली तर गौतम बुद्ध हा महाकारुणिक तथागत बुद्ध झाला नसता. बाबासाहेबांच्या मनात जर गांधीजीच्या विषयी जर क्रोध असता, बदल्याची भावना असती, तर बाबासाहेबांनी गांधीजीला मरू दिलं असतं. आणि हिंदूंच्या विषयी त्यांच्या मनात जर बदल्याची भावना असती आणि क्रोध असता, तर त्यांनी बुद्ध धर्म न घेता मुसलमान धर्म घेतला असता, शीख धर्म घेतला असता आणि आपल्या प्रत्येक माणसाच्या हातात तलवार दिली असती आणि ज्याचा जो हात उगारेल त्याचा हात कापून टाका असं फरमान सोडलं असतं. पण बाबासाहेबांनी तसं केलेलं नाही. बाबासाहेबांनी जो मार्ग स्वीकारला तो मैत्रीचा मार्ग स्वीकारला. आणि बाबासाहेबांच्या प्रत्येक कृतीतून ते जाणवतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व होऊ शकले. म्हणून आपण त्यांना बाबासाहेब म्हणू शकतो, कारण बाबासाहेबांमध्ये जे पित्याचं जे अंतःकरण होतं, आईचं जे अंतःकरण होतं, ते अंतःकरण त्यांनी मैत्रीच्या भावनेनं, करुणेच्या भावनेनं, प्रज्ञेच्या भावनेनं विकसित केलेलं होतं. बुद्ध असे म्हणतात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे म्हणतात, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, तयासी एकची कारण प्रचार प्रभावशाली असे. जर प्रचार प्रभावशाली असेल तर तलवार न घेता देखील 7 समुद्रा पल्याड हा धर्म पोहोचला. मुसलमानासारखी तलवार हाती घेतली नाही, ख्रिश्चनांसारखी लालूच दाखवली नाही, सत्य सांगितलं, मैत्री भावनेनं सत्य सांगत राहा. चरत भिक्कवेचाय बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. लोकांच्या विषयी अनुकंपा असू द्या, लोकांच्या विषयी करुणा असू द्या, आणि भिक्षूंनो तुम्ही चालतच राहा, त्याचा प्रचार करा बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी. हा मार्ग सांगितला. आणि म्हणून बुद्ध धम्म हा दूरवर पसरला. बुद्धाच्या
महापरिनिर्वाणानंतर देखील तो तसाच पसरला, वाढतच गेला. कितीतरी देशामध्ये आज बुद्ध धर्म हा वाढलेला आहे. पण आता आपल्या प्रचारकांमध्ये, इव्हन भिक्षूंमध्ये पण, प्रचारकांमध्ये भिक्षू पण येतात. मैत्री भावना फार कमी लोकांमध्ये आहे. एका खेड्यामध्ये एक भिक्षू आले आणि त्या गावातला एक कुणबी माणूस साधू दिसला म्हणून ते हात जोडून भंतेजीला रामराम भंतेजी म्हणतात. आता भंतेजीने त्याला उत्तर काय दिलं, मी काय तुला हिंदू साधू दिसतो काय म्हणे. आता त्याला काय माहित बिचारा हा कोणता साधू आहे. त्याच्या दृष्टीनं साधू म्हणजे साधू, कारण हे तुमच्यापेक्षा ते जास्त श्रद्धावान आहे. म्हणे बाबा महाराज काय पुन्हा महाराज म्हणून राहिला म्हणे. म्हणे काय म्हणू मग. भंतेजी म्हणे. आता मला काय माहित म्हणे बाबा तुम्हाला भंतुजी म्हणा लागते का महाराज म्हणा लागते. आता यानं तो त्याचा मित्र होईल का. तो त्याच्या मार्गाने गेला, भंतेजी आपल्या मार्गाने शिव्या देत आला. अंबाळा नावाच्या गावात मी गेलो आणि तिथे खुळे नावाचे कीर्तनकार. वर्षावासाच्या पिरियड मध्ये भंतेजीचं सुंदर प्रवचन लाऊडस्पीकर मधून त्यांच्या कानावर गेलं. त्यांना वाटलं एकदा तरी आपण भंतेजीला भेटलं पाहिजे. हा वारकरी कीर्तनकार भेटायला गेला. भंतेजी बिड्या फुकून राहिले आणि बिड्या फुकताना पाहिलं आणि डॉक्टर खुडे महाराजांची श्रद्धा धाळकन कोसळून पडली. आणि ते म्हणतात भंतेजी मी तुमचं प्रवचन ऐकून प्रभावित झालो म्हणून तुम्हाला मी भेटायला आलो. आणि इथं पाहून तुम्ही बिडी पिताना पाहून मात्र माझ्या श्रद्धेचा चकनाचूर झाला. भंतेजीनं काय उत्तर द्यावं. भंतेजी म्हणाले मी दीक्षा घेतली तेव्हाच माझ्या गुरुला सांगितलं होतं का मी सगळं सोडू शकतो पण बिड्या पेनं सोडू शकत नाही. ते बिड्या पेनं मला मुक्त मोकळीक असन तर दीक्षा द्या, नाही तर नका देऊ. आता भंतेजी बदनाम आणि भंतेजीचा आचार्यही बदनाम, गुरुही बदनाम. प्रभाव कसा पडेल. प्रभाव पडू शकत नाही. आम्ही हे कव्वाले ऐकतो की नाही, मी टीका नाही करत, मला माफ करावं. आणि हे ऑर्केस्ट्रातले गाणी ऐकतो आपण कलावंतांचे, हे दारू पिल्याशिवाय म्हणतच नाही. माझे अनेक मित्र आहेत, पहिले पोटात ठासतात आणि मग बुद्धाचं गाणं म्हणतात, बाबासाहेबाचं गाणं म्हणतात आणि मग हे लोक यायच्या पोटात असते आणि मग हे स्टेजच्या समोर येतात, नाचतात आणि असे 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 पैसे त्याला देतात. चिल्लर करून आणतात 10-10च्या नोटा, 50-50च्या नोटा. जो 100 रुपयाची वर्गणी देत नाही तो तिथे 500 रुपये वाटतो आणि नाचतो. मनोरंजन होईल हो रात्रभर. पण एखाद्या कव्वालानं एखाद्या कुणब्याला बौद्ध बनवलं एखादं उदाहरण आहे का. एखाद्या ऑर्केस्ट्रावाल्यानं एखाद्या टेल्याला एखाद्या माळ्याला बौद्ध बनवण्याचं उदाहरण कोणी सांगू शकेल का. आणि तुम्ही तरी लक्षात आल्यानंतरही त्या दारू पिणाऱ्याला तुम्ही डबल बोलावता की नाही. कसा प्रचार होईल. मनोरंजनाला जर तुम्ही प्रचार समजलात तर तो प्रचार नाही, तो त्याचं काहीही फलित राहणार नाही.
मी एकदा महात्मा फुलेच्या पुतळ्याच्या अनावरणाला गेलो आणि प्रमुख पाहुणे माझ्यासोबत होते. मी त्याच्यातला एक प्रमुख पाहुणा. भाषण खूप चांगले झाले आणि परतताना आमची गाडी थांबली मधात धाब्यावर आणि मी म्हणालो, दादा कुठे चालले? तू इथंच बस म्हणे, तू नको येऊ म्हणे. आणि पहिले मग आम्ही समोर बसलो होतो तर ते मला म्हणतात की तू आता मागं जाऊन बस. मला काही समजे नाही हे मागं का मला जायला लावतात. तर मामा देशमुख साहेब माझ्या सोबत होते. ते म्हणाले, तुला समजत नाही, तुला मागं का पाठवतात? तू मागं बसला ना, आता मागच बस, आता काही जास्त विचार करू नको आणि जमलं तर तुला थोड्या वेळानं समजन. आणि 15-20 मिनिटानं गोष्टीचा स्पीड इतका वाढला की माझ्या लक्षात आलं की मला आता मागं का बसवलं त्याचा उलगडा मला झाला. दारू पिणारी लोक कितीही मोठे पुस्तकं लिहाल, कितीही मोठे मोठे भाषण कराल, कितीही मोठा वादविवाद कराल, तर तुमच्या वादविवादाला आचरणाचा जर साथ नसेल, दुराचरणाची जर दुर्गंधी असेल, तर तुमच्या शब्दाला काडीचं पण महत्व राहत नसते आणि तुमच्या मतानं तुमची बायको देखील बदलत नसते. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या समोरचे आव्हान आहेत की आदिवासी बुद्ध झाला पाहिजे, तेलेमाडी कुणबी बुद्ध झाला पाहिजे. मी माझ्या जीवनामध्ये जे ओबीसीचे लोक बौद्ध बनवले ते कसे बनवले, त्याच्यासाठी काय उपाय कौशल्य मी केलं. मी माझा व्यवहार बदलवला. मी माझा व्यवहार, माझी कृती ही माझ्या सांगण्याशी सुसंगत होती. त्यामुळं ते एक कारण होतंच. आणि दुसरा भाग असा की मी सरळ सरळ हमला करत नव्हतो. मी एक गणित केलं होतं. बुद्ध म्हणजे पीएचडी. एखादा विद्यार्थी आहे त्याला जर अभ्यास करायचा असेल, पहिल्या वर्गापासून त्याला पीएचडी पर्यंत जावं लागत असेल, तर माझ्या सिद्धांतामध्ये बुद्ध म्हणजे पीएचडी. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एमए. पीएचडी करायला लागन तर एमए करावंच लागन. महात्मा फुले म्हणजे बीए. छत्रपती शाहू महाराज म्हणजे 12वी. गाडगे बाबा म्हणजे 10वी. तुकडोजी महाराज म्हणजे 8वी. कबीर महाराज म्हणजे 4थी आणि तुकाराम महाराज म्हणजे 1ली. हा झाला अभ्यासक्रम. गळ्यामध्ये 108 मण्यांची माळ घातलेला वारकरी तुमच्या समोर असेल आणि त्याला तुम्हाला बुद्ध सांगायचं असेल तर तुम्ही कसा सांगणार? हनुमान जयंतीला मला एकदा कीर्तनाला बोलावलं आणि सारी कोष्ट्यांची वस्ती होती. माझ्यासोबत साथ करणारे जे भजन मंडळ होतं त्याच्यात फक्त एक बौद्ध होता आणि कीर्तन करणारा एक बौद्ध होता. बाकी सगळे हिंदू होते आणि ऐकणारी सगळे हिंदूच होते. आता त्याच्यामध्ये आता त्यांची परंपरा आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही गेले कशाला, तर माझं धोरण असं आहे, मला जर बुद्ध सांगासाठी कोण नरकात बोलावलं तर मग मी तिथेही जातो. माझा हेतू आहे की मला संधी मिळाली की मी बुद्ध सांगेल, मी बाबासाहेब सांगेल. मला ती संधी मिळते त्यांच्यामध्ये जाण्याची.
आणि त्यांच्या परंपरेनुसार पहिल्यांदा ज्या देवळात कीर्तन आहे त्या देवळातल्या देवाला नारळ फोडावं लागतं, हार घालावा लागतो. आता माझी पंचायत आली की नाही, मी नारळ फोडला, हारही टाकला, पण कोणासाठी हार टाकला? मी त्या दगडासाठी हार नाही टाकला, तर माझ्या समोर जे लोक बसलेले आहेत त्यांना जर मी सांगितलं का मी हारबीर नाही टाकत आणि तुमचा हा नारळी नाही फोडत, तर त्याने म्हटलं असतं जसा आला तसा चालला जाय, तुझं काही आम्हाला ऐकायचं नाही. मैत्री झाली माझी. आणि मग मी निरूपणासाठी अभंग घेतला. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, देव देहात हो देहात, काहो जाता राऊळात, तुका म्हणे मूळ जाना, देव शोधूनी पाहाना. आता निरीश्वर वाद सांगायचा होता. मी त्यांना तुकारामाचे संदर्भ देत 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 गाडगे बाबापर्यंत आणलं. तुकाराम महाराज देवाला मानत नाही. देव देव करता शिणले माझे मन. अरे मी देवदेव केलं पण मला देव दिसलेला नाही, माझं मन थकून गेलेलं आहे. मग तुम्ही जो देव पाहता तो देव मला दिसला, पण कुठे दिसला? जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जो रंजल्या गांजल्यांची सेवा करतो तोच साधू आणि तोच देव. देव तयाशी म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात, जो कोणाला काहीच मागत नाही त्याला देव म्हणा. काही न मागे कोणाशी, देव म्हणावे तयाशी. महाराजांनी अशी व्याख्या केली. आणि हे संदर्भ देत 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 मी त्यांना गाडगे बाबापर्यंत आणलो. गाडगे बाबा काय म्हणतात? कारण तो समाज गाडगे बाबाला मानतो, तो समाज कबीराला मानतो, तो समाज तुकडोजी महाराजाला मानतो, तुकारामाला मानतो, तो अजून बुद्धाला मानत नाही. मग पहिल्या स्टेजमध्ये तुम्ही त्याला आंबेडकर, बुद्ध, फुले जर सांगितला तर जे 100 लोक बसलेले आहेत त्याच्यातले 10 लोक राहतात, 90 उठून जातात आणि शेवटी मग सतरंजी उचलणाराच राहते, बाकी कोणीच राहत नाही. म्हणून उपाय कौशल्य केलं. उपाय कौशल्याचं केलं. कीर्तनाचे 3 भाग केले. पहिल्या कीर्तनामध्ये, पहिल्या भागामध्ये फक्त तुकाराम, दुसऱ्या भागामध्ये कबीर, तुकडोजी, गाडगे बाबा, आणि तिसऱ्या भागामध्ये फुले, शाहू, आंबेडकर, बुद्ध. शेवटच्या टप्प्यात 10 मिनिटात बुद्ध. कारण त्याची पार्श्वभूमी तयार झालेली असते. आणि मग ते कीर्तन झाल्यानंतर ते सुन्न पडतात आणि येऊन प्रतिक्रिया देतात, अशोक भाऊ आम्हाला असं कोणी सांगतच नाही. मी त्यांना सांगितलं का हो, जामसावळीचा मारुती जागृत आहे ना, मग तुम्ही इथं कसं काय आपल्या गड्याची जयंती साजरी करून राहिली याच शब्दात? एक तर तो जागृत असन तर ह्या जागृत नसन, आणि ह्या जर जागृत नसन तर तुम्ही ह्या गड्याला ठेवलं कायले इथे? कशासाठी इथं कीर्तन ठेवलं? कशासाठी तुम्ही त्याची पूजा करता? कारण तो जागृत नाही आहे ना. आणि जर ह्या जागृत आणि जर त्याच्यासारखा जर ह्या असन तर तिथे जाऊन मरायला तुम्हाला कोणी सांगितलं? प्रतिमेचा देव केला काय जाणे ती अबला. महाराजांचं असे अनेक अभंग आहेत.
तिरछी धोंडा पाणी देव रोकळा सज्जनी. आणि ज्या देवळात कीर्तनाला उभा आहे त्या देवळात मी त्यांना गाडगे बाबाचा संदर्भ सांगतो की गाडगे बाबा विचारतात, बाप हो देव आहे का नाही? लोक म्हणतात हो बाबा. मग देव एक का दोन? गॉड इज वन. अल्लाह एक है, ईश्वर एक आहे. लोक म्हणे एक. पण गाडगे बाबा म्हणतात आपल्या गावात मारुतीचं देऊळही असन. हो बाबा. आपल्या गावात विठ्ठल रुक्माईचंही मंदिर असन. हो बाबा. किती देव झाले रे? 3. आपल्या गावात येताय बाय असन. हो बाबा. किती देव झाले? 4. आपल्या गावात खोकला माय खेकसा माई असन. हो बाबा. किती देव झाले? 7. असं करता 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 आकडा जातो 13 वर. आणि बाबा म्हणतात वह्याळे हो आताच तर तुम्ही एक म्हणत होते रे, आता कसे 13 झाले? गाडगे बाबा सांगतात की तुम्ही विठ्ठलाच्या मंदिरात जाता का नाही? हो बाबा. मग विठ्ठलाचं मंदिर झाडूनही टाकत असाल. हो बाबा. कसा तुमचा देव रे? ज्याला आपलं मंदिर झाडता येत नाही, घर झाडता येत नाही, तो तुमचं भलं कसं करीन रे बा? मग तुम्ही विठ्ठलाचं आंघोळी करून देत असाल. हो बाबा. कसा तुमचा देव रे? ज्याला आपलं अंग नाही धुता येत, तो तुमचं भलं कसं करीन रे बा? मग तुम्ही त्याला धोतरही नेसून देत असाल. हो बाबा. कसा तुमचा देव रे? त्याला आपलं धोतर नेसता येत नाही, तो तुमचं भलं कसं करीन रे बा? मग तुम्ही त्याला निवदही दाखवत असाल. हो बाबा. कसा तुमचा देव रे? ज्याच्या समोरचं निवद कुत्र खाऊन राहिलं त्याला हाड म्हणू शकत नाही, तो तुमचं भलं कसं करीन रे बाबा? बाप हो देव देवळात नाही, देव गोर गरिबांच्या सेवेत आहे. ही गाडगे बाबांनी काय म्हटलं? ही धारा जेव्हा आपण बदलवून बुद्धाकडे कौशल्यानं जर आपण नेली तर यांच्या कानाचे जे पडदे आहेत, दरवाजे आहेत ते उघडतात आणि मग त्यांच्या कानामधून तुम्ही सांगितलेलं प्रबोधन मार्गदर्शन हे त्याच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचू शकते. हे मी अनुभवलं. आणि हरिकिशन दादा हटवार सारखा तेली समाजाचा माणूस आज बौद्ध धर्मात स्थापित झाला. 1 महिनाभर त्याने अंगावरची चिवर घेतलं. ही किमया एका क्षणाची होत नाही. अरविंद दादा वानखडे सारखा कुणबी समाजाचा माणूस म्हणतो मला बुद्ध धर्माची दीक्षा घ्यायची गरजच नाही, कारण मी बौद्धच आहे. का म्हणतो असा? हा बदल का होतो? तुमचं वचन आणि व्यवहार, तत्व आणि व्यवहार तुमचं त्यांना समजून सांगण्याची मैत्रीपूर्ण पद्धती, तुमच्यामध्ये जर आक्रस्ताळेपणा असेल तर तुमचं कोण ऐकणार आहे? आक्रस्ताळेपणाचा एक सुंदर नमुना सांगतो. भागडी नावाच्या गावात माझं कीर्तन होतं आणि बोलता बोलता बुद्ध धर्म असा शब्द निघाला. तिकडे पाहुणे खुर्चीवर बसलेला एक माणूस तिथूनच ओरडला, धम्म म्हणा. मी म्हटलं हो धम्मच म्हणतो. आता धम्म आणि धर्म हा भाषेचा मुद्दा आहे मित्रांनो. पाली भाषेमध्ये कर्म नाही आहे, कम्म. पाली भाषेमध्ये वर्ग नाही आहे, वग्ग. पाली भाषेमध्ये धर्म रफार नाहीच. धर्म असा शब्द नाही. धर्म नाही, कर्म नाही, वर्ग नाही, वग्ग, कम्म, धम्म. पण हिंदीत म्हणायचं असेल तर त्याला धर्मच म्हणतात. आणि आनंद कौशल्यान भंतेंनी बुद्ध धर्म आणि त्याचा धर्म असं जेव्हा ट्रान्सलेशन केलं, ज्याची भंतेजीच्या पायाजवळ राहण्याची प्राज्ञा नाही तो भंतेजीची चूक काढतो.
कोणी चुका काढाव्यात? उठल्या सुटल्या लुंग्या सुंग्यांनी चुका काढाव्यात कोणाच्याही? अरे आपली पात्रता बघावी. मी कोणाच्या समोर बसलेलो, मी कोणाची चूक काढून राहिलो. आनंद कौशल्यांसारख्या पाली भाषेचं प्रगाढ ज्ञान असणाऱ्या आणि बुद्ध धम्मामध्ये आचार्य असणाऱ्या एवढ्या महान व्यक्तीची तुम्ही चूक काढता, त्याच्यापेक्षा तुम्ही साधा तर प्रश्न करायला पाहिजे होता की हा माणूस चुकेल काय बघ, यानं का म्हटलं, शोध तर घ्यायला पाहिजे होता. पुनर्जन्माच्या संबंधात आपले लोक चर्चा करतात आणि टीका करतात. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात बुद्धाने सांगितलेल्या पुनर्जन्माचं समर्थन करतात. बुद्ध जेव्हा पुनर्जन्म मान्य करतो तेव्हा आपण बह्याळ असल्यामुळं त्याची मांडणी आपल्याला समजली नाही किंवा आपल्याला कोणी समजून सांगणारा आला नाही, म्हणून आपलं अज्ञान तसंच्या तसंच काय. तू मानू नको पण तू विरोध करू नकोस, समजल्याशिवाय विरोध करू नकोस. आणि आमचे लोक न समजता विरोध करतात आणि तिथेच वांग्यात घोडे जातात. आमच्या समाजात म्हाताऱ्यांचा सन्मान नाही, आमच्या समाजात विद्वानांचा सन्मान नाही, भरळभुजांचा सन्मान. आंबेडकर जयंती साजरी करायची असेल तर गाणे ठेवा, व्याख्यान नका ठेवू. नाच गाणे ठेवा. नाचा होतं का? बाबासाहेबांच्या जयंतीला नाच गाणं ठेवून राहिला. बाबासाहेब काय नाचा होते का? बाबासाहेबांना काय तुम्हाला काय नर्तक बनवायचं होतं का? अरे तो क्रांतिकारी माणूस, तुम्हाला क्रांतिकारी बनवायचं होतं. तुम्ही त्याच्या जयंतीला पंगत करता आणि नाचता, दारू ढोसता, नाचता. कोण येईल तुमच्या सोबत आणि काय यावं तुमच्या सोबत? तुमच्यासारख्या भयाळ लोकांच्या सोबत राहून त्यांनी आपली प्रतिष्ठा का बरं कमी करा? आणि म्हणून आम्ही प्रचार करताना आमचं आचरण चांगलं असावं, त्याच्यामध्ये मैत्री भावना हा महत्वाचा पार्ट आहे. आम्हाला बुद्धाकडे जाणारे जे मार्ग आहेत, बुद्धाच्या तत्वज्ञानाचा मूल स्त्रोत ज्याच्या तत्वज्ञानाचा आहे, ज्याच्या चळवळीचा आहे, त्याचा आपल्याला अभ्यास पाहिजे. माझ्याकडे हे सारे संदर्भ मी काढून ठेवलेले आहेत, ज्याचे संदर्भ हे याच्या धम्मपदाशी जुळतात. कारण आपल्याजवळ वेळ नाही आहे. एक नमुन्या दाखल सांगतो. आसारे सार मतिनो सारे चा सार दस्यनो ते सारंग नाजी गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. सत्याला असत्य आणि असत्याला सत्य जे लोक मानतात त्यांचे चांगले संकल्प कधीच पूर्ण होत नसतात. बुद्ध परत सांगतात, सारंच सारतो यत्वा असारंच असारतो ते सारंग अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. पहिले म्हणतात मिथ्या संकल्प गोचरा, आता म्हणतात सम्मा संकल्प गोचरा. सत्याला सत्य आणि असत्याला असत्य मानणाऱ्याचे संकल्प, सम्यक संकल्प हे पूर्ण होतात असं भगवंत म्हणतात. हीच गोष्ट तुकाराम वेगळ्या भाषेत म्हणतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. ट्रान्सलेशन सरळ सरळ होत नसते, त्याचा भावार्थ सारखा असला पाहिजे. अर्थ वेगळा आणि भावार्थ वेगळा. बुद्ध म्हणतात, न दच्चा वसलो होती न दच्चा वसलो ब्राह्मणो, कम्मो वसलो होती कम्मुना होती ब्राह्मण.
जन्माने कोणी शूद्र होत नाही, जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही. कर्माने ब्राह्मण होतो आणि कर्माने शूद्र होतो. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात या संबंधात? बरे झाले देवा कुणबी केलो, ना तरी असता दंभे मेलो. बरं झालं तू मला कुणबी जातीत जन्मास घातली. तू जर मला ब्राह्मण जातीत जन्मास घातलं असतं तर ब्राह्मणांनी जसा माझा छळ केला, माझ्याही हातून अनेकांचा छळ झाला असता आणि त्या पापातून माझी कदापिही मुक्ती झाली नसती. अवघी एकाचीच विना तरी का केले भिन्ना भिन्न हरी. हे पांडुरंगा, अरे हे जग तर तूच निर्माण केलं असेल, हे जर तूच विणलं असेल तर हा भेदभाव कसा? जाती अंताच्या संबंधानं तुकाराम महाराजाचे अनेक संदर्भ आपल्याला मिळतात. गाडगे बाबांचे अनेक संदर्भ आपल्याला मिळतात. कबीराचे अनेक संदर्भ आपल्याला मिळतात. जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पढ़ाने दीजिए मैं. देखो चतुरों की चतुराई, चार वर्ण तो आप बनावे, ईश्वर ने बतलाई. देखो चतुरों की चतुराई. किती अभंग सांगू तुम्हाला, किती पद सांगू तुम्हाला, किती संदर्भ सांगू. जात पात का झूठ झमेला, डाल के नेता गिरी करे, फना किया मानवता तूने. तुकडोजी महाराज म्हणतात, हा जाती भाव विसरून या ये कहो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. असे सारे जाती निर्मूलनाचे संदर्भ या महापुरुषांनी दिलेले आहे. आपल्याला ही गोष्ट फक्त योग्य पद्धतीनं त्यांना सांगता आली पाहिजे, मैत्री भावनेनं त्यांना सांगता आली पाहिजे. आणि ते आपल्याला सांगता येत नाही, हे आपली कमजोरी आहे. म्हणून याच्यासाठी शिबिर होणे आवश्यक आहे, प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. शिबिर होतात, पण प्रचारक तयार करण्यासाठी, प्रचारकांच्या उणीवा त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी शिबिर होत नाही. तर बाकीचा दार्शनिक भाग समजून सांगणारी बौद्धिक दृष्ट्या शिबिर होतात. पण ह्या प्रचारक कसा असला पाहिजे, भिक्षू कसा असला पाहिजे, त्या गाण्या म्हणणाऱ्यानं तर कहर केला. गांधीजीला शिव्या दिल्यानं बाबासाहेब वाढतात का? गांधीजीचं आणि बाबासाहेबाचं जे द्वंद्व होतं ते त्या काळातलं द्वंद्व. काळ बदलला म्हणजे समस्या बदलली, ते सारे संदर्भ बदलतात. कालचा गांधी आज नाहीये आणि कालचा आंबेडकर आज नाहीये. 2020 मध्ये तुमचा शत्रू बदललेला असतो, तुमचा मित्र बदललेला असतो. राहण तुम्ही 2020 मध्ये गोष्ट करा, 1857 सालची. मूर्खाच्या नंदनवनात राहणारे लोक कधीही यशस्वी होणार नाही. कार्यक्रम कोणताही असो, गांधीजीला शिव्या दिल्याच पाहिजे. गांधीजीला शिवी दिली की टाळ्यांचा गजर. वा क्या बात आहे, भयंकर नॉनव्हेज भाषण झालं बा. सगळं मूर्खाचं नंदनवन. गांधीजीला शिव्या दिल्यानं जर आंबेडकर वाढले असते तर आज तर भारत आंबेडकरमय झाला असता. आणि हिंदूंच्या देवी देवतांना शिवीगाळ केल्यानं जर बुद्ध वाढला असता तर सारा भारत बुद्धमय झाला असता. ज्याला काही येत नाही त्याला शिव्याच येतात फक्त, दुसरं काहीही येत नाही. आणि म्हणून आपल्या काही चुका आहेत. आपण कोणाला बोलवायचं, कोणाला भाषण करायला बोलायचं? ज्या भाषणातून बदल होत नाही, ज्या भाषणातून धर्म सांगितला जात नाही, तो धर्म प्रचार नाही. किती चांगलं बोलत असेल पण त्याला जर हे बदल होत नसेल
तर त्याला धर्मप्रचार म्हणत नाही. आळ्याची पिपाल लावल्यानं थोडं होत असते. तर या पद्धतीनं बरेच संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. आपण तुकाराम वाचावा, आपण कबीर वाचावा, आपण गाडगे बाबा वाचावा, आपण तुकडोजी महाराज वाचावा. त्यांनी देव ही संकल्पना, देव हा शब्दाचा जो उच्चार केला त्याची भावना त्या पाठीमागची वेगळी होती. त्याने हरी हा शब्दाचा उच्चार केला त्याची भावना वेगळी होती. ब्राह्मणांनी केलेला उच्चार आणि सैद्धांतिक भूमिका ती तुकडोजीची नव्हती, ती गाडगे बाबाची नव्हती, ती कबीराची नव्हती आणि ती तुकारामाची नव्हती. म्हणून अँटिनेवाल्या ब्राह्मणाला आणि एरियलवाल्या ब्राह्मणाला त्याच्या पारड्यात तुम्ही गाडगे बाबा, तुकडोजी, कबीर आणि तुकारामाला जर बसवाल तर एक वर्ग तुम्ही आपल्यापासून तोडा, जो वर्ग पूर्वाश्रमीचा बौद्ध होता. आणि म्हणून आता आपला मोर्चा दोन बाजूकडे गेला पाहिजे. एक तर आपण आदर्श बौद्ध झालो पाहिजे आणि दुसरं आपण जे विरोध करतात त्यांना बौद्ध बनवण्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो पाहिजे. मी मरेपर्यंत माझ्या जन्मात एक तरी ओबीसीला बौद्ध बनविल ही प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. हा संकल्प आपण केला पाहिजे आणि त्याच्याशिवाय त्याला ह्या सगळ्या प्रक्रियेला गती येणार नाही. मी 50 लोक मांगांची बुद्ध बनवली, ते आज आता स्वतंत्रपणे प्रचार करतात. मी कुणबी बौद्ध बनवला, मी तेली बुद्ध बनवला. माझं भाषण ऐकायला इतर समाजाची लोक येतात, ते पण मला बोलवतात. नागपूरचे लोक असतील तर त्यांना ही कल्पना आहे. या अशी विनंती करतो आणि हे उपाय कौशल्य आपण घ्यावं अशी विनंती करतो आणि भाषणाला विराम देतो. उद्याचा जो कार्यक्रम आहे हा समारोपाचा कार्यक्रम आहे. या 93 दिवसाच्या याच्यामध्ये आपल्याला काही घेऊन जाता आलं पाहिजे, काही संकल्प करता आले पाहिजेत आणि काही बदल झाला पाहिजे. समाजातही बदल झाला पाहिजे आणि आपल्यातही बदल झाला पाहिजे. काही प्रोजेक्ट आपल्या समोर असला पाहिजे, काही संकल्प आपल्या समोर असले पाहिजेत. म्हणून आजचा हा विषय मी ठेवला. माझ्याजवळ वेळ कमी असल्यामुळं मी विस्तारानं तरी सांगू शकलो नाही. पण शिबिराच्या माध्यमानं मी जेव्हा भ्रमंती करेल, जिल्ह्याचे जेव्हा दौरे करेल त्यावेळी मी हा विषय चांगल्या पद्धतीनं तुमच्या समोर ठेवेल. दिवसभर त्याच्यावरती विवेचन करेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपलं तत्वज्ञान सत्य असल्यामुळं ते तेल्याच्या, माळ्याच्या, कुणब्याच्या, गोंडाच्या, गोवाराच्या ह्या सगळ्यांच्या कल्याणाचं आहे. तुम्ही सांगता म्हणून नव्हे तर ते त्याच्या कल्याणाचंच असल्यामुळं तो घेईल असा एकदा आपण विश्वास व्यक्त करूया आणि सगळ्यांची मंगल कामना करून आजच्या याला आपण विराम देऊया. आपण हात जोडा. साधू साधू साधू. सबका मंगल हो, सबका मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी
शिव का मंगल हो रे। जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो। दस दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे। निर्भय हो निराभय बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो। हीरत से जागे धम्म जगत में, हीरत से होवे जन कल्याण। जागे जागे धम्म जगत में, जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण। राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान। जन जन के दुखड़े मिट जावे, जन जन के दुखड़े मिट जावे। फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी। होवे सुखी सब जग के प्राणी, होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। तेरा मंगल मेरा मंगल, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा, सचित्त परियोदपनं ये तं उत्थान शासनं। साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजयामि। इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया धम्मं पूजयामि। इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया संघं पूजयामि। साधु साधु। धन्यवाद 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 अशोक भाऊ, आपले मनापासून खूप खूप धन्यवाद। अतिशय अतिशय प्रभावी असे आपले मार्गदर्शन झाले। आज 5 जुलै रोजी आपण ज्या वर्षावास व्याख्यानमालेचा संकल्प केला होता, ती संकल्पना यशस्वी ठरली आणि 5 जुलै पासून आज 92 दिवस आपण या व्याख्यानमालेचा प्रवास ऑनलाईन करत करत आज या शेवटच्या 92व्या व्याख्यानापर्यंत आपण आलो आणि आजचं शेवटचं 92वं व्याख्यान आपण अतिशय अतिशय उत्कृष्टपणे, प्रभावीपणे आणि अतिशय समर्पक शब्दांमध्ये सादर केलं।
चॅटबॉक्स जो आहे त्या चॅटबॉक्स कॉम्प्लिमेंट्सने पूर्णपणे अगदी ऑटोकार्ट भरलेला आहे. आपल्याबद्दल अतिशय सद्भावना सर्वांनी व्यक्त केल्या आहेत, आनंद व्यक्त केला आहे. खूपच सुंदर. आणि आपल्याला हा उपक्रम असाच पुढे सुरू ठेवावा अशा प्रकारचे या ठिकाणी मागणी होत आहे. येणाऱ्या 10 ऑक्टोबर पासून आपण साप्ताहिक व्याख्यानमाला सुरुवात करणार आहोत. त्याची सूचना कृपया आपण द्यावी अशी आपणास नम्र विनंती करेन. आणि सर्व उपस्थित श्रोत्यांच्या वतीने आणि मी या व्याख्यानमालेचा मुख्य समन्वयक म्हणून या शेवटच्या व्याख्यानाच्या निमित्ताने आपले मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आपण या व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक होतात. आपण अतिशय उत्कृष्टपणे याचं संयोजन केलेलं आहे आणि आपल्याच माध्यमातून मला देखील एक तांत्रिक सहाय्यक म्हणून, समन्वयक म्हणून माझं योगदान देण्याची संधी लाभली. त्याबद्दल आनंद आणि आभार दोन्हीही व्यक्त करतो. आपले ऋण व्यक्त करतो. मनापासून खूप खूप धन्यवाद. आपण सूचना दिल्यानंतर थांबूया. उद्याची 6 वाजताची सूचना द्या. उद्याचं सेशन हे 6ला सुरू होईल. 6 ते 9, 10-15 मिनिटं इकडे तिकडे. 6 ते 6:15 होऊ शकतात आणि 9च्या आधी हे सेशन संपेल. आणि 10 ऑक्टोबर पासून साप्ताहिक जनशिक्षा व्याख्यानमाला. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपल्याची घोषणा करतो. उद्या 6 वाजता भेटू. एक मिनिट. उद्याच्या सूचनेचा आपण सर्वांनी आदर करावा अशी विनंती करतो. आणि आज जे श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व श्रोत्यांना अगदी मनापासून विनंती आहे, कृपया उद्या जॉईन होताना आपल्यासोबत किमान 2 ते 3 उपासक उपासिकांना अवश्य जॉईन करावं. उद्या आपला महत्वाचा दिवस आहे. 6 वाजता जॉईन व्हायचं आहे सर्वांनी. 3 तास कार्यक्रम चालणार आहे. या तयारीने सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. जास्तीत जास्त मोठ्या संख्येने हा सहभाग आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे. आणि उद्या शेवट कार्यक्रमाच्या दिवशी जॉईन होणाऱ्यांचा उच्चांक आपल्याला सर्वांना एकत्रितपणे मिळून गाठायचा आहे. सर्वांना अगदी सविनय जय भीम सादर करतो. धन्यवाद देतो. थांबतो. उद्या भेटूया समारोपाच्या कार्यक्रमासाठी सायंकाळी 6 वाजता. विनयबुद्धी बनते.